Hello friends, today we will learn what is DBMS. DBMS means Database Management System. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे काय आहेत, तर त्याच्या अगोदर आपण काही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम रिलेटेड काही टर्म्स बघूया आपण की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या अगोदर काही टर्म्स आहेत. फर्स्ट म्हणजे डेटा. आता डेटा कशाला म्हणायचं? डेटा इज एनिथिंग, म्हणजे डेटा काही असू शकतो. डेटा मे बी एनिथिंग. जसं की या ठिकाणी मी दिले डेटाबेस इज अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन अँड ऑर ॲक्च्युअल अवेलेबल फॅक्ट्स, म्हणजे काही इन्फॉर्मेशन असू शकते किंवा अवेलेबल फॅक्ट्स असू. डेटा मे बी एनिथिंग विच इज मिनिंगफुल ऑर विच इज मिनिंगलेस, म्हणजे मिनिंग असू शकतो किंवा त्याच्यामधून मिनिंग नसूसुद्धा शकतो. तर फॉर एक्झाम्पल डेटा काय असू शकतो की डेटा नंबर्स असणार आहे, अल्फाबेट्स असणार आहे, टेक्स्ट असणार आहे, मेजरमेंट्स असतील, युनिट्स असेल किंवा बाईट्स, म्हणजे डेटा काही असू शकतो. त्याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटणार आहे किंवा आपल्याला ती प्रोसेस केल्यानंतर त्या डेटामधून इन्फॉर्मेशन भेटणार आहे, त्याला आपण डेटा म्हणतो. त्याच्यानंतर डेटानंतर दुसरी टर्म्स आहे आपल्याकडं, व्हॉट इज डेटाबेस. तर डेटाबेस कशाला म्हणायचं? तर डेटाबेस या ठिकाणी मी दिले की डेटाबेस कलेक्शन ऑफ डेटा युजली रेफर टू ॲज अ डेटाबेस. तर त्याला आपण कलेक्शन ऑफ डेटाला या ठिकाणी डेटाबेस म्हणून रेफर करतो. म्हणजे सिम्पल की डेटाबेस इज अ वेल ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल, किंवा डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा, ह्या प्रकारे आपण याला डेटाबेस म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी आहे की अ फोन बुक. अ फोन बुक कॅरी thousands of contact number in it. In phone book you can search any number of contact number without any problem because all contact number are arranged in a systematic order. म्हणजे अशा प्रकारे अरेंज केले जातात की आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम जात नाही कॉन्टॅक्ट नंबर सर्च करण्यासाठी. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे डेटाबेसचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की या ठिकाणी नेक्स्ट टर्म म्हणजे डेटाबेस सिस्टीम. आता हा जो काही आपल्याकडे डेटाबेस आहे, तर तो डेटाबेस हाताळण्यासाठी आपल्याकडे एक सिस्टीम लागते. मग ती सिस्टीम म्हणजे दॅट इज अ डेटाबेस सिस्टीम. डेटाबेस सिस्टीम आपल्याला काय प्रोव्हाइड करते? इट इज अ सिस्टीम हुज ओव्हरऑल पर्पज इज टू रेकॉर्ड अँड मेंटेन इन्फॉर्मेशन. म्हणजे जे काही डेटाबेस आहे तर ते डेटाबेस आपल्याला रेकॉर्ड करायला आणि मेंटेन करण्यासाठी मदत करते. तर त्याला म्हणतो आपण डेटाबेस सिस्टीम. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक डेटाबेस सिस्टीमचं मी एक एक्झाम्पल दिले. इन फिगर शो द सिम्प्लिफाईड पिक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम विच इन्वॉल्व 4 मेजर कॉम्पोनंट. आता या ठिकाणी काही मी कॉम्पोनंट डिस्कस करणार आहे. तर त्यापैकी डेटा, त्याच्यानंतर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि युजर्स. आता या डायग्राममध्ये आपण बघितले की नंबर ऑफ युजर्स एकच डेटाबेस ॲक्सेस करतायत सायमल्टेनियसली. ठीक आहे. आता या ठिकाणी डेटा आपण कशाला म्हणायचं की डेटा ज्या ठिकाणी हार्ड डिस्कवरती स्टोअर केलेला आहे, म्हणजे स्टोरेज डिव्हाइसवरती जो काही डेटा स्टोअर केला आहे त्याला म्हणतो आपण डेटा. म्हणजे डेटा. आणि ज्या ठिकाणी डेटा स्टोअर केला आहे ते म्हणजे दॅट इज अ सेकंडरी स्टोरेज. आणि सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर या ठिकाणी आपलं DBMS इज अ सॉफ्टवेअर लेअर बिटवीन द स्टोरेज डेटा अँड द युजर्स. म्हणजे एक थोडक्यामध्ये हार्डवेअर आणि युजर्समध्ये जे काही लेअर आहे ते लेअर म्हणजे DBMS. आणि लास्ट आहे युजर्स म्हणजे की जो DBMS थ्रू तुमच्या डेटाबेसमधला डेटा ॲक्सेस करू शकतो. मित्रांनो, आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया की DBMS म्हणजे काय. तर या ठिकाणी फर्स्ट डेफिनेशन आहे DBMS मीन्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर या ठिकाणी एक डेफिनेशन दिली. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा अँड अ सेट ऑफ प्रोग्राम टू ॲक्सेस दोज डेटा. म्हणजे या ठिकाणी इंटर रिलेटेड डेटा म्हणजे या ठिकाणी डेटाबेस म्हणू आपण त्याला. आणि तो डेटाबेस ॲक्सेस करण्यासाठी जो एक प्रोग्राम आहे तर तो प्रोग्राम काय करतो की तो डेटाबेस ॲक्सेस करतो. सिम्पल या ठिकाणी की जे काही आपल्याला डेटाबेसवरती ऑपरेशन करायचे असतात, डेटा इन्सर्ट करायचा असेल किंवा डेटा डिलीट करायचा असेल किंवा डेटा अपडेट करायचा असेल, तर हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला या प्रोग्रामची आवश्यकता असते. आणि हा प्रोग्राम आपल्याला
या DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी डेफिनेशन बघू या ठिकाणी की DBMS म्हणजे काय. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स फॉर मॅनेजिंग डेटा and simultaneously it support different types of user to create, manage, retrieve, update and store information. म्हणजे DBMS म्हणजे काय की या ठिकाणी एक कलेक्शन ऑफ प्रोग्राम आहे की तो काय करत असतो की तुमचा डेटा जो आहे तो मॅनेज करत असतो आणि त्याचसोबत आपल्याला काय करत असतो की तुम्हाला डेटा नवीन म्हणजे जेवढे काही युजर्स आहेत त्या सगळ्या युजर्सला नवीन डेटा क्रिएट करता येतो, मॅनेज करता येतो, रिट्रीव करता येतो. म्हणजे रिट्रीव करणे म्हणजे डेटा फेच करणे, अपडेट करणे आणि तो डेटा स्टोअर करणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण DBMS बघितलं आहे की DBMS म्हणजे थोडक्यामध्ये आपण बघू की एक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. तर या मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू आपण जो काही डेटाबेसमधला डेटा आहे तर तो आपण ॲक्सेस करू शकतो. आता या ठिकाणी DBMSचा यूज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो. तर आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की DBMS ॲप्लिकेशन कोणत्या कोणत्या एरियामध्ये यूज केलं जातं. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.